मंडळी, आज आपण मस्त असं व्हेज क्रिस्पी करणार आहोत, अगदी हॉटेल स्टाईल. म्हणजे ना, मुलं हॉटेलला जायचं म्हणणार नाहीत, मम्मी तू घरीच कर, आई तू घरीच कर. आणि आजी असायला माझ्यासारख्या तर नातू म्हणेल घरीच कर ग आजी. तर चला मस्त असं व्हेज क्रिस्पी करायला घेऊया. पाणी आता गॅसवर उकळायला ठेवायचं, म्हणजे उकळायचं नाही, थोडंसं असं उकळीच्या आधीचं गरम करायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला या सर्व भाज्या टाकायच्या आहेत. तशा मी धुवून घेतल्या होत्या, पण पुन्हा एकदा गरम पाण्यातून काढून घ्यायच्या, कारण पेस्टिसाइड वगैरे केलेलंच असतं ना, तर कसं कोबी वगैरे पत्ता यांना, त्याच्यामुळे त्या गरम पाण्यातनं काढून घ्यायच्या. आता इथे बघा, अर्धा कप मी इथे गाजर घेतले, तुम्ही वाटीचं प्रमाण पण घेऊ शकता. 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे. फ्लावरचे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवा, म्हणजे ना व्हेज क्रिस्पीमध्ये खूप छान लागतं हे. आणि बरोबर 1 वाटीभर पत्ताकोबी घेतलेला आहे. गाजर मात्र अर्धा कप घेतलं. आणि सेम अर्धा कप मी इथे बटाटा घेतलेला आहे. बटाटा मी जास्त नाही घातला, तुमच्याकडे घरात मुलं जर आवडीने खात असतील तर अजून घालू शकतात. आता बघा, अगदी उकळी यायच्या आधीचं पाणी गरम झालेलं आहे. आणि भाज्या अशा थोड्याशा मिक्स केल्या, खालीवर केल्या, म्हणजे ना त्याच्यातलं सर्व काही असं जे काही खराब असेल ना ते निघून जाईल. आणि आता चाळणीतनं आपण इथे काढून घेतलेलं आहे. भाज्या चाळणीत काढून घेतल्यानंतर पाणी छान असं त्याचं निथळून जाणार आहे. चला आता पुढच्या तयारीला लागूया. भाज्या छान अशा स्वच्छ झालेल्या आहेत. आता एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर आपल्याला घ्यायचं आहे. अगदी सारख्याच कपाने आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. म्हणजे ज्या कपाने आपण भाज्या घेतल्या ना त्याच कपाने कॉर्नफ्लॉवर पण घ्यायचं आहे. बरोबर 1 कपभर कॉर्नफ्लॉवर घेतले, म्हणजे तुम्ही एखादं भांडं किंवा एखादा कप सेट केलात ना तरी चालेल. आणि अगदी पाव चमचाभर इथे घातलेला आहे मी मिरपूड. मिरपूड अवश्य घाला, मस्त छान चव येते, कारण हा चायनीज पदार्थ आहे ना, त्यामध्ये मिरपूड असली ना अजून भारी चव लागते. सारख्याच चमच्याने आपण इथे मीठ घालणार आहोत. तुम्ही पोहे खायचा चमचा वापरत असाल ना तर पाव चमचाच मीठ घाला, कारण आपण पुढे अजून एक पदार्थ वापरणार आहोत, त्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे ना खारटपणा जास्त होऊ शकतो. तर आता एवढं हे मीठ मी इथे घालते, म्हणजे अगदी पाव चमचा मीठ घालायचं, म्हणजे चव अगदी मस्त लागते. आता सारख्याच चमच्याने आपण खायचा सोडा घ्यायचा आहे, नसेल तर बेकिंग पावडर घेतली तरी चालेल. अगदी पाव चमचा, त्याच्यातला अर्धा घेतला आहे बरं का त्या चमच्यातला. आता तुम्हाला मी पोहेच्या चमच्यात टाकून दाखवते. अगदी एवढा आपण सोडा इथे घातलेला आहे. खूप जास्त घालू नका, नाहीतर ना ते जिभेला असं चरचरीत लागेल. आता यामध्ये घातली अद्रक लसणाची पेस्ट, अगदी त्याच चमच्याने तेवढंच घालायचं, कारण पुढे पण आपण लसूण अद्रकचा वापर भरपूर करणार आहोत. आता याला मिक्स करायचं आणि पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं. आणि हो, सांगायचं राहिलं, 2 चमचे मी मैदा पण घातला होता, म्हणजे माझ्याकडनं तो व्हिडिओ ना स्किप झालेला आहे. आता लागेल तसं पाणी मी इथे घातलेलं आहे आणि अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त रिंगच्या सारखं ते वरून पडतं आहे. चमच्याने दाखवलं असतं, पण याच्याने पण मला चांगलं वाटलं दाखवताना की पडतं आहे रिंगसारखं. आता ह्या पिठामध्ये काय करायचं, आपण या बॅटरमध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत ना आपण गरम करून घेतल्या, उकळून घेतल्या, त्या टाकायच्या आणि मिक्स करायच्या. म्हणजे आपण हे सर्व करतो भाज्या पण भरपूरशा अशा गार झालेल्या आहेत. आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं साईडला ठेवायचं आहे आपल्याला यांना. या बॅटरमध्ये भाज्या सगळ्या मुरतील. कांदा मात्र टाकला नाही. 1 मिडियम साईजचा कांदा मी असा मोठ्या मोठ्या आकारात चिरून घेतला होता. ह्या पिठात कांदा अजिबात टाकू नका लगेच, तो केव्हा टाकायचा ते मी तुम्हाला पुढे सांगते. कारण काय पाणी सुटतं, आपण भजे करतो ना तर ऐन वेळेस कांदे टाकावे, खूप छान भजे होतात, अगदी कुरकुरीत होता. नाहीतर काय होतं, पाणी सुटतं आणि भजेचं पीठ पण पातळ होतं. आता हा कांदा मी घालून घेतलेला आहे आणि याला मिक्स करायचं. म्हणजे कांद्याला काही एवढी गरज नाही पडत, म्हणजे मिक्स करायची, होऊन जातं बरोबर. हे बघा अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सर्व भाज्या मस्त अशा मोकळ्या मोकळ्या करत तळून घ्यायच्या. कडकडीत तेल तापवायचं, मिडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि भाज्या मस्त अशा कुरकुरीत करून घ्यायच्या. अजिबात स्लो गॅस करू नका, नाहीतर भाज्या मऊ पडतील, म्हणजे शिजल्यासारख्या होतील, कुरकुरीत लागणार नाहीत. बघू शकता एकदम मस्त असं आपलं हे एक म्हणजे घाणात तळून झालेलं आहे. मी घाणाच म्हणेल, मला ती सवय पडलेली आहे ना घाणा म्हणायची. तर बघा एकदम छान असं तळून झालेलं आहे. अगदी 3 ते 4 मिनटात एक बॅच मस्त अशी तळून झालेली आहे. अगदी कुरकुरीत असे आपले हे तळून घ्यायचे, म्हणजे ना हे कुरकुरीत तुम्ही जेवढे तळाल ना तेवढी याची चव आपल्या ह्या व्हेज क्रिस्पीमध्ये लागणार आहे. अशा क्रिस्पी छान असं तळून घेतलं. आता तुम्हाला मी दाखवते एका ताटामध्ये टाकून, किती मस्त असा कुरकुरीत आवाज येतोय. अगदी अशाच पद्धतीने सर्व भाज्या आपण मस्त तळून घ्यायच्या आहेत. ते शेवटचं म्हणजे घाणा राहिलेला होता आणि त्यात जे
उरलं आहे ना आपलं बॅटर, ते मी साईडला ठेवणार आहे. ते का ते पुढे सांगते. कारण ना त्याचा आपण उपयोग करणार आहोत खूप छान असं चव येण्यासाठी. एवढं आहे उरलेलं, ते साईडलाच ठेवायचं. कारण आपण जी ग्रेव्ही तयार करू ना त्याच्यामध्ये टाकलं ना तर एकदम मस्त चव येईल आणि त्याची चव अशी वाढेल ना, थोडा कुरकुरीतपणा यायला पण त्याच्यामुळे मदत होईल. बघा आता सर्व आपल्या इथे तळून झालेल्या आहेत भाज्या. चला आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल उरवलेलं आहे. 1 चमच्यात पण होऊ शकतं, पण मी 2 चमचे उरवलं, छान मस्त लागेल म्हटलं. आता इथे घातलेलं आहे 2 चमचे अद्रक, 2 चमचे लसूण, म्हणजे असं कट करून घेतलं. मला कट करूनच घाला, पेस्ट अजिबात घालू नका. हे जेव्हा दाताखाली येतं ना एकदम मस्त चव लागते. अगदी मिडियम फ्लेमवर सर्व असं मस्त परतवून घेतलं. एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आणि ती पण छान अशी परतवून घ्यायची. परतवल्यानंतर मस्त असा खमंग असा अद्रक लसणाचा सुवास दरवळला की नंतर एक बारीक कांदा चिरलेला घालायचा. एक कांदा घालायचा म्हणजे बारीक चिरून घालायचा. कांदा पण अगदी बारीक चिरा, म्हणजे तो पण दाताखाली छान येतो, अगदी अद्रक लसूण बरोबरच. आता इथे 1 चमचाभर मी टोमॅटो सॉस घातला, 1 चमचाभर सोया सॉस घातला. मी तुम्हाला म्हटले ना की ते मीठ का कमी घालायचं, तर सोया सॉसमध्ये मीठ असतं ना म्हणून घालायचं. 1.5 चमचा काश्मीरी बेडगी मिरची घातली आणि अगदी मंद आचेवर मिरची टाकल्यानंतर परतवून घेतलं. आता पाणी घालायचं आहे आपल्याला. तर बघा मी सुरुवातीपासून जे पाणी घेतलं होतं ना ते उरलेलं आहे. हा एवढा मोठा मग घेतला होता, तर मला जवळजवळ तेव्हा बॅटर तयार करायला 1 कप पाणी लागलं आणि इथे पण 1 कप पाणी लागलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला घट्ट वाटलं ना पुन्हा तुम्ही पाणी घाला, म्हणजे थोडं रसरशीत होईल आणि भाज्या टाकल्यावर आवळून येईल. आता बघा हे जे बॅटर आपण उरवून ठेवलं होतं ना त्यात पण थोडंसं पाणी घालायचं आणि सगळं असं एकत्र करून आणि त्यात घालून घ्यायचं. म्हणजे सर्व घट्टपणा येण्यासाठी याच्याने मदत होते. आणि आयतसं बॅटर आहे, त्यामध्ये सर्व वस्तू आहेत. म्हणजे बघा मीठ आहे, मिरपूड आहे, पुन्हा आपण अद्रक लसूण पेस्ट पण टाकलेली आहे. त्याच्यामुळे कसं ह्या ग्रेव्हीला खूप छान अशी चव येईल. तर आता मी इथे टाकून घेतलेलं आहे सर्व. अगदी माझ्या त्या वाडग्यामध्ये होतं ना तेवढं सगळं कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं बॅटर होतं ते टाकून घेतलं. आता चांगलं असं मिक्स करायचं. गॅस थोडासा वाढवायचा. हे तुम्हाला जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी पुन्हा वाढवा. म्हणजे कसं आहे, थोडंसं रसरशीत असेल ना तर आपल्या भाज्यांना कोरड्या नाही होणार जास्तीच्या आणि खाताना थोड्याशा ज्युसी, थोड्याशा क्रंची अशा लागतील. तर यामध्ये मीठ घालूया. मीठ अगदी थोडंसं घाला. सोया सॉसमधलं मीठ, तसं बॅटरमधलं मीठ, त्यामुळे जास्त मिठाचं प्रमाण नको व्हायला. त्यामुळे अगदी पाव चमचा मीठ इथे मी घातलेलं आहे आणि मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर आता आपण यात भाज्या घालायच्या आहेत. तयार ग्रेव्हीमध्ये आता भाज्या घालून घेऊया आणि मिक्स करूया. मिक्स करताना तुम्हाला थोडंसं कोरडंसर वाटेल, पण असंच ठेवा. नंतर खाताना एकदम मस्त असं क्रंची लागतं. त्यामुळे अशाच पद्धतीचं तुम्ही स्ट्रक्चर याचं ठेवा, अगदी छान लागतं. थोड्या वेळाने काय होतं मग मऊ पडतात भाज्या जर जास्तच पाणी झालं तर. आता बघा अगदी मस्त मिक्स करून घेतलं. सगळ्या भाज्यांना आपली ही ग्रेव्ही लागून गेलेली आहे, म्हणजे हा सॉस लागून गेला आहे. आणि भाज्या बघा अगदी 1 नंबर दिसत आहे. मी इथे कलर अजिबात नाही वापरलेला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो ना कलर नकाच वापरू. आहे ते नॅचरल खा, घरी खातोय ना आपण. तर आता बाहेर खातो तर मग टाकून खावंच लागतं, तिथे तर नाईलाज असतो. घरी आहे ना तर त्या पद्धतीचंच खायचं, म्हणजे अगदी मस्त न टाकता अगदी नॅचरल पद्धतीचं. आता वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपली ही मस्त क्रंची अशी व्हेज क्रिस्पी तयार झालेली. चला तर मग आता मस्त असं सर्व करून घेऊया. हॉटेल स्टाईल थोडंसं असं मस्त फिलिंग पण यायला पाहिजे ना मग त्या. आणि सर्व करताना ना छान असं गार्निशिंग करायचं. मुलं ना डोळ्याने पण खातात, त्यांना आवडतं मग बघितलं की. आणि घरातल्यांना पण सगळ्यांनाच आवडेल ना जर तुम्ही असं छान असं गार्निशिंग करून टाकाल तर. एकदम मस्त 1 नंबर आपली व्हेज क्रिस्पी तयार झालेली. बघू शकता मस्त असे अद्रकाचे लच्छे टाकले आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि नंतर लास्टला मस्त असं तीळ घालायचं. अगदी हे गार्निशिंग आहे ना आवश्यक असेल तर तुम्हाला वाटलं तर घाला, पण तीळ मात्र नक्की घाला बरं का. आणि 1 नंबर लागतं. अगदी मस्त तयार झालेलं आहे आपली ही हॉटेल स्टाईल व्हेज क्रिस्पी. आपला हॉटेल स्टाईल व्हेज क्रिस्पी मस्त तयार झालेलं आहे. 1 नंबर झालेला आहे. खूप मस्त चवीला पण असेल, कारण दिसायला तर खूप सुंदर दिसतंय. आता मी खाऊन बघते आणि मग तुम्हाला सांगते की कसं झालेलं आहे. मला तर ते छानच दिसतंय. एक नंबर, अगदी हॉटेल सारखं झालेलं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
असं ह्या आपल्या हॉटेल स्टाईल व्हेज क्रिस्पीसाठी. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.